नमस्कार. यात नमस्कार. सुधाताई वाघ आहेत. ही संस्था सगळी त्यांनीच मला वाटते. आता माझा एक प्रश्न आहे की तुम्ही व्हॉट इज इट की तुम्हाला हे सगळं ही संस्था चालू झाली ती काय आहे तुम्हाला? खरं तर मी ह्या संस्थेची सुरुवात आमची ही टीम वर्क आहे. पहिली तर समाजामध्ये वेगवेगळी जी मंडळी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे आणि ज्यांना सामाजिक काम करण्याची आवड आहे अशा सगळ्यांना एकत्र घेऊन ही एक जपमाळ कशी असते त्याप्रमाणे ही खरी बघायला गेली तर जसं स्नेह ज्योत एका ज्योतीमधून दुसरी ज्योत प्रज्वलित होते, तसेच आम्ही एकमेक कार्यकर्ते एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली 2020ला. मी मुळात ह्या क्षेत्रामध्ये गेले 40 वर्षापासून आहे आणि दिव्यांग मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि सक्षम होणं आणि त्यांच्याकडनं खरं तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना बरंच काहीतरी शिकायला आहे. शिकू शकतो आपण. तरुण मुलांना एक वेगळं मार्गदर्शन मिळू शकतं ह्या मुलांकडनं आणि समाजामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. सगळ्या शासनाने करायला पाहिजे असं काही नाहीये, तर आपलं सर्वसामान्य लोकांचं पण कर्तव्य आहे. ज्यांना परमेश्वरांनी हातपाय सगळेच अवयव व्यवस्थित दिलेले आहेत, तर आपलं कर्तव्य आहे असं अशी भावना ठेवून आम्ही सगळेजण एकत्र येऊन या मुलांसाठी या विद्यार्थ्यांसाठी काम करतो. आमच्याकडे कौशल्य विकास केंद्र आहे ज्याच्यामध्ये शिवण विभाग आणि विविध प्रकारची फुलं तयार करतो. आणि जसं की आज तुम्ही इको फ्रेंडली गणपतीचे मकर तयार करतात. आम्हाला खूप आनंद झाला की एक सामाजिक जाणीव आणि पर्यावरणाची काळजी जशी तुम्हाला आहे त्याचप्रमाणे आम्हालाही आहे, म्हणून आम्ही इको फ्लावर तयार करतो, फुलं तयार करतात. आणि ह्या उद्देशाने आम्ही तुम्ही पाहिलं आमचं केंद्र. आमच्या केंद्रात अगदी व्हीलचेअरवर येणारी मुलं सुद्धा म्हणजे आपण म्हणतो धडधाकट माणूस काही करू शकतो, तसंच आमच्याकडे येणारी हे सक्षम आमचे दिव्यांग आहेत की ते काही करू शकतात. जे काही आपण शिकवतो ते अगदी मनापासून करतात. सर्वसामान्यांपेक्षा त्यांच्याकडे एखादी कला आपण जर दिली आणि त्या कलेचा आनंद आपण स्वतः काहीतरी निर्माण केलाय हा आनंद त्यांना मिळतो आणि जे काही ते बनवतात त्यांना आम्ही समाजापर्यंत आणतो आणि उत्कृष्ट वस्तू त्यांना बनवायला आम्ही शिकवतो. ते तर बघतच आलोय आम्ही. आणि तुम्ही जसं म्हटलं की ती एक जपमाळ आहे, तर आमची अशी एक तुम्हाला कायमची एक सदिच्छा असेल की स्नेह ज्योताची जपमाळ जी आहे ती खूप अशी वाढत राहावी. आणि तुमच्यासारखी मंडळी आहेत समाजामध्ये, देणगीदार आहेत, मार्गदर्शक आहेत. आमच्याकडे विविध स्किल असणारी मंडळी आहेत. तर अशी अनेक मंडळींनी जर हे सामाजिक हा जो म्हणतो ना की एक समाजाचा गाडा आहे तो एका व्यक्तीने होणार नाही. तो एक तर आपल्याला एक टीम वर्क पाहिजे. तर ती टीम वर्क आम्ही बिल्डअप करतोय आणि त्या टीम वर्कनी हे केंद्र उभं राहिलं आणि अनेक दिव्यांगांचे नुसतं स्किल डेव्हलपमेंट नाही तर प्रत्येक दिव्यांग हा वेगवेगळ्या अडचणीवर येतो आमच्याकडे. मग कोणाला मेडिकल मदत असेल, कोणाला आर्थिक मदत असेल, कोणाला शैक्षणिक मदत असेल किंवा कोणाला कृत्रिम अवयवाची मदत असेल. जो कोणी विद्यार्थी येईल त्याला सक्षम करण्याचं काम हे स्नेहज्योत करते. अनेक तुमच्यासारख्या मंडळींच्या मार्फत करते. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना खूप धन्यवाद आम्हाला इकडे येऊन हे व्हिजिट करायची संधी दिली त्याबद्दल. आता प्रथम म्हणजे ही जी इतकी सुंदर कागदाची फुलं आहेत, ही कागदी फुलं बनवायची ही जी काय आयडिया ही कशी काय तुम्हाला? कोरोना काळात मुलांना जे काही आपल्याला इन्कम या दृष्टीने सोर्स आपल्याला उपलब्ध करून द्यायचा होता, तर तेव्हा आम्ही असं काढलं की आपण एक फुलं मला येत होती आणि म्हणून आम्ही घरोघरी जाऊन शिकवली. म्हणजे स्लम एरियात आम्ही त्यांच्या घरी जाऊन ही फुलं शिकवायचो. ती त्यांना 4 पैसे त्याच्यातनं मिळतील. नुसतं मदत करणं हे मलाही पटत नाही आणि मुलांनाही नाही. म्हणजे त्यांनाही आवडत नाही असं नुसतं मदत केलेली. तर त्यांना हाताला काम मिळालं, माइंड डायव्हर्शन झालं आणि एक एक्सरसाइज होतो. हे फुल जेव्हा एखादं ते तयार करतात तेव्हा त्या बोटांची जी हालचाल आहे हा त्यांच्यासाठी असलेला चांगला एक्सरसाइज आहे आणि त्याचा त्यांना खूप चांगला उपयोग होतो आणि तेव्हाही झाला. त्यामुळे आम्ही हे मग सुरू केलं, छोट्या प्रमाणात सुरू केलं. आता तर खूपच ऑर्डर्स वगैरे येत असतात आणि आम्ही आता 7-8 प्रकारची फुलं बनवतो. की आता हा तिरंगा आहे,
15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या वेळेला ही फुलं शाळांमधनं विद्यार्थ्यांसाठी म्हणून घेतली जातात. किंवा हा जरबेरा आहे, ह्याचा तर लग्नांसाठी मध्ये वगैरे आम्ही बुके मोठे मोठे बनवून देतो, म्हणजे 1000-1500 रुपयाचे सुद्धा बुके असतात त्याच्यात. ही जास्वंदीची फुलं आहेत. त्याच्याबरोबर आम्ही दुर्वा लावून देतो. ही अशी दुर्वांची जुडी पण आहे छोटी. आणि जास्वंदीचं फुल, गणपतीत असे जास्वंदीच्या फुलांचे हार घेतले जातात. आम्ही सोनचाफा बनवतो. सोनचाफा हा अत्तर डबीसारखा उपयोग करून घेतो आम्ही त्याचा, आणि त्याचं अत्तर लावण्यासाठी आणि फुल पण देण्यासाठी उपयोग होतो. असं छोटं गुलाबाचं पण एक केलं जातं. हे अष्टर आहे. हे अष्टर जितकं नॅचरल कडे जाणार आहे की तुम्हाला असं कधी कधी समजत सुद्धा नाही. हे तर अष्टर आपण जसं मार्केटमध्ये बघतो त्या स्टाईलचं अष्टर झालेलं असतं आणि आपण अगदी नैसर्गिक. त्याच्यासाठी आम्ही काही वेळेला गजरे पण सोलावूडचे आम्ही गजरे बनवतो की जे आता हेअरस्टाईल साठी वापरले जातात. म्हणजे मोठे मोठे हेअरस्टाईल वाले सुद्धा ना अशा गजऱ्याचा उपयोग करतात हेअरस्टाईलसाठी, आणि याला खूप डिमांड आहे आणि हे टिकतं पण चांगलं. हे असं लांबून कळत नाही की गजरा आहे का सुंदर. तोरणं जी असतात, आंबा, पान आणि गोंडा तोरण, तर ते सुद्धा आम्ही एक वेगळ्या प्रकाराने बनवतो की जेणेकरून ते इतकं नॅचरल दिसतं की आम्ही जर का गोंड्याची फुलं अशी समोर ठेवली तर असं वाटतं की खरंच आता मार्केटमधनं हुबेहूब आणलेली फुलं आहेत. हे जे तोरण आहे त्याला आंबा पान तोरण, आणि ती जी फुलं दिसतील ना ती सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकते. हे एक एक फुल जसं की आता एकदम फ्रेश फुलं आणलेली आहेत मार्केटमधनं, अशा स्टाईलमध्ये फुलं दिसतात. आणि ती कागदाची आहेत हे आम्हाला उद्वेगून सांगावं लागतं, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात. आपण दसऱ्याला दिवाळीला तोरण लावतो ना, ते एक दिवस लावतो आणि मग दुसऱ्या दिवशी सुकलं की काढून टाकतो. पण हे काय होतं, नंतर हे आपण लावलं ना ते वर्षभर, ह्या दसऱ्याचं तोरण लावलं की दुसऱ्या दसऱ्यापर्यंत ते तसंच्या तसं राहतं. आणि रोज आपल्या घराला दरवाजाला तोरण लावले बघून आपल्यालाही घरात शिरताना प्रसन्न वाटतं, येणाऱ्या पाहुण्यांनाही बरं वाटतं ते. त्यामुळे ह्याला खूप डिमांड आहे. प्लास्टिकची फुलं वापरणं कुठल्याही सजावटीला त्यापेक्षा ही कागदी आणि इतकी सुंदर की नक्कीच चांगली आहे. आणि टिकतात पण, 1-2 वर्ष टिकतात आरामात. सगळ्यात छोटं फुल आपण बनवायला शिकवतो ज्याच्यात स्किल आहे आणि एक्सरसाइज पण आहे. गुलछडी सारखं फुल आहे, याचे आपण हार बनवू शकतो. याला लोलक सारखं आपण तोरणामध्ये वापरू शकतो. आणि इतकं पांढरं शुभ्र फुल दिसतं, त्याच्यात त्यांची कला तर दिसतेच आहे, पण त्याच्या शुभ्रतेमुळे एक पावित्र्यही आपण मेंटेन करू शकतो आपल्या तोरणात याला लावल्यामुळे. खूप छान दिसतात. जशी काही आत्ताच कोणी बागेतनं तोडून आणावी तशी ही फुलं असंच वाटते. करडीत नुकतीच खुडून घातली आहे. केव्हाही हे पर्यावरणाच्या दृष्टीने तर कितीतरी पटीने चांगलं आहे प्लास्टिक वापरण्यापेक्षा. ही जी फुलं आहेत आणि परत त्याचा लाईफ स्पॅन पण चांगला आहे. चांगली 1-2 वर्ष आरामात टिकतात, म्हणजे काही प्रश्नच नाही. हे सनफ्लॉवर आहे. हे सनफ्लॉवर सुद्धा एवढं बनवायला त्या मनाने कठीण आहे, पण तरी सुद्धा ते आपण छान, म्हणजे मुलांना इतकं शिकवतो त्याच्यात आणि मुलं त्याच्यात आपलं स्किल घालतात. म्हणजे मी जे शिकवलंय त्याच्यापेक्षा मुलांनी घातलेलं स्किल जास्त असतं, त्याच्यामुळे हे जास्त छान दिसतं. हे बघा, मागून सुद्धा ते सनफ्लॉवर तसंच दिसतं जसं नॅचरल मध्ये आहे. आणि ते आपण असं नुसतं लावलं तरी सुद्धा जसं नॅचरल असं जसं फिरावं ते फुल सूर्याबरोबर, तसं हे सूर्याबरोबर फिरू शकतं. अशा स्टाईलचं फुल आहे. छान. ही फुलं फक्त कागदाची अशी नाही तर ह्या सर्वांच्या मेहनतीची आणि त्यांची कला, त्यांचं जसं तुम्ही म्हणाले ते कोविडच्या दरम्यान ती बोटांचा एवढा तो एक प्रकारचा, त्या सगळ्याच गोष्टींच्या दृष्टीने खूपच छान हे. आणि त्यातलं हे तिरंगा तर अगदीच ही आम्ही सैनिकांना पण पाठवली. आपण असं एक नुसतं पान लावून जरी लग्नाची फुलं देतात, असं नुसतं एक पान लावून जरी फुल दिलं तरी लग्नातल्या फुलांना लगेच पायदळी तुडवलं जातं. हे कोणी पायदळी तुडवणार नाही.
आपल्या कोटाच्या किंवा शर्टाच्या खिशाला नक्की लावतील, याची खात्री आहे. लग्नात बहुतेक बायकांना फुलं देतात, पण आता ही आमची फुलं घ्यायला लागल्यापासून पुरुषांना पण द्यायला लागले. त्यामुळे काय झालं, बायका केसात मळतात आणि पुरुष खिशात ठेवतात. तिने ही झेंडूची फुलं, आता ही जी माळ आहे, ही माळ जी म्हणजे सुरुवात कशी झाली, ही प्रेरणा कशी? एक आमच्याकडे गतिमंद मुलगी होती, ती जी ऍक्च्युअल ग्रॅज्युएट होऊन आलेली होती आमच्याकडे, आणि ती कुठनंही हे अशा प्रकारची गोंड्याची फुलं शिकलेली होती. आणि मग तिने आल्यावरती आम्हाला सांगितलं की ही सगळी फुलं करता, पण मला एक वेगळं फुल येतं. तेव्हा तिच्याकडनं आम्ही बघितलं की काय करते नक्की, आणि तिने अतिशय सुंदर सगळ्यांना शिकवलं पण, आणि आम्हालाही दुसऱ्याला शिकवता आलं. त्यामुळे हा गोंडा जो आहे ना, हा गोंडा या प्रकाराने बनवणं हे आम्ही त्या मुलीकडनं शिकलो. असं बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात की जी मुलं आम्हाला नंतर शिकवतात. आम्ही काहीतरी थोडं शिकवलं की त्याच्यापेक्षा आणखीन पुढे जाऊन ते आम्हाला सांगतात की ताई हे आपण असं नाही, असं केलं तर जास्त चांगलं होईल म्हणून. अशा प्रकारचं म्हणजे त्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आहेत, आयडियाज त्यांच्याकडे पण आहेत, पण मार्गदर्शन हवं असतं, एक मार्ग द्यायला हवा असतो, एवढंच. बेसिक आता ह्या वर्षी आम्ही हा एक ही अशी फुलं वापरण्याच्या मखर आणि त्यापासून पर्यावरणपूरक मखर बनवण्याचा करता प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या जसं त्या उर्मिलाताईंचा विषय केला तसं ही जी ह्यांची कला आहे, ह्यांनी सिद्ध केलं की एक संधी मिळाली तर ती कशी आम्ही त्या संधीचा वापर करून त्याच्यातनं काय एवढ्या सुंदर सुंदरशा वस्तू कला एक त्यांची दाखवली आहे त्यांनी. आणि आमचा प्रयत्न निश्चित राहील की हे कसं काय पर्यावरणाच्या दृष्टीने आणि ह्यांची ही कला आणि त्यांना एक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आम्ही कसा त्याच्यात आमचा हातभार लावू शकतो. धन्यवाद. या सगळ्या मुलांना आपण प्रोत्साहन तर देतोच आहे, आणि शारीरिक श्रम करण्यामुळे त्यांचं लाईफ कसं सुधारेल ह्याचं बघतो, पण आर्थिक सहाय्य सुद्धा ह्यातनं त्यांना मिळतं. आपण प्रत्येक जी गोष्ट बनवतो, आज हे फुल मी बनवलं तर 5 रुपये, किंवा मी मोठं हे फुल बनवलं तर 8 रुपये, असं आपण मानधन या स्वरूपात मुलांना देतो. आणि त्यांचं मानधन मिळण्यामुळे त्यांनाही घरात एक वेगळा इन्कम मिळू शकतो, आणि इन्कम मिळाल्यावरती त्याच्यातली गोडी पण वाढते आणि वेळ पण चांगल्या ठिकाणी जातो. असं त्यांच्याही घरातनं बाहेर पडल्यामुळे त्यांच्या समदुःखी नाही म्हणता येणार, पण पर्यायी ज्या मुली असतील किंवा मुलगे असतील तर त्यांच्या बरोबर राहिल्याने त्यांचा वेळ चांगल्या ठिकाणी जातो, आणि कळतं की माझ्यापेक्षा ह्याला जास्त प्रॉब्लेम आहेत, मग मी का नाही हे करू. अशा प्रकारचं जे त्यांना मानसिक समाधान मिळतं ते नक्कीच जास्त आहे. आणि शिवाय आर्थिक आपण त्यांना मदत ही अशा प्रकाराने करतच असतो, तेही त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. खूपच छान. म्हणजे हे नुसतं कलेला प्रोत्साहन नाही तर त्यांचं सर्वायवल, आणि त्याही पेक्षा महत्वाचं त्यांनी सांगितलं की चांगल्या ठिकाणी त्यांचं सगळं काय जे काय तो वेळ त्यांचा तो सत्कर्मी लागतो. आता आपण ह्यांच्याशी संवाद साधूया. ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव रीटा जोशी. मला ह्या संस्थेचं एका आमच्या इथे दादा आहेत हँडिकॅप माझ्यासारखे, त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही इकडे जा जरा. मी बोलली की काही सर्व्हिस वगैरे माझ्यासाठी नोकरी असेल तर ते बोलले इथे संस्थेत जा, तुम्हाला फुलं करायला शिकवतील, आणि मग तुमचं ट्रेनिंग झाल्यावर मग तुम्हाला मानधन पण मिळेल फुलं केल्यावर. मग इथे आमचे सुप्रियाताई आहेत, आमचे सुधा मॅडम आहेत, त्यांनी हे आमचे फ्लावरचे टीचर आहेत. मला थोडेच महिने झाले, आता 5-6 महिने झाले. मी 3-4 फ्लावर वेगवेगळे शिकली, चक्री, मग चाफा दाखवला, तो अस्टर, हे नवीन प्रकार. हो, हे गोंडा बनवतो ना त्याची चक्री आहे, गोंडाचं फुल बनवतो त्याची. आणि बरं वाटतं संस्थेत आल्यावर. 1 वाजता आम्ही जवळजवळ 1-1:30 वाजता येतो, असं 4:45 पर्यंत असतो इकडे. आणि सगळ्या मैत्रिणी म्हणजे नवीन ओळखी पण होतात. आमच्या मॅडम पण सगळ्या अगदी म्हणजे आम्हाला खूप जपतात वगैरे, आणि आम्ही मग बनवतो. आणि घरी पण कधी ऑर्डर जास्त असेल तर घरी देतात ताई करायला, मग घरातून आणतो. मग आमचं ते लिहून काढतात, मग 1 मंथ झाला की आम्हाला मग पेमेंट पण मिळतो.
फुलांचं. प्रत्येक Very फुलांचे nice. वेगळे वेगळे प्राइसेस वगैरे. आणि मग आमच्या इथून ऑर्डर पण खूप जातात बाहेर. सगळे तुमच्यासारखे सर्च वगैरे येतात, ते चांगलं आहे. घेतात आमच्याकडून, तर छान तुम्ही आमच्या सगळी संस्थेतून. कला हे करताय तर. आणि सगळे म्हणजे सगळ्यांचे असे वेगवेगळे कला आहेत, ते सगळे हे करतात. मैत्रिणी वगैरे मित्र पण आहेत. आज कोण जेंट्स मध्ये नाहीये, पण असतात हँडिकॅप मुलं पण शिकतात इथे येऊन. छान. Very good. असं. तुम्ही आता इकडे येणं जाणं कसं करता, काय प्रवास कसा सुरुवात केला सर मी ते तुमचा? बोरवलीला चोगलेनगरलाच राहते, संस्थेपासून जवळ आहे. पण हं. पहिला माझी मुलगी यायची, व्हीलचेअर वरून मी हे करते, हम्म. ट्रॅव्हलिंग करते हं. रिक्षामध्ये ठेवून. मग मुलगी घ्यायला यायची, पोचवायला यायची. पण आता मला कॉन्फिडन्स आला, असं सगळे येतात बघून. आणि मग मी आता एकटीच येते आणि स्वतः? एकटीच स्वतः घरी जाते. व्हीलचेअर म्हणजे रिक्षातून ताई बसवतात बाहेरून. मग घरी जाते. आणि येताना पण मग कॉल केला की बाहेर घ्यायला येतात तिथे गेटवर, मग येते. गुड, व्हेरी गुड. ओके. प्रियांका, आता तू काय करतेस, काय बनवते? गुलछडी. अच्छा, ती मगाशी ती आम्ही, हा, ओके. हे कसं काय तयार करते? कागदाने तयार करते. ठीक आहे. फक्त एक कागदाने ठरवलं का नाही, फक्त असं करायचं, मग ते बनतं. हे कसं, तू किती शिकलीस, ती इकडे येऊन शिकलीस का काय, तू काय? मी इथे येऊनच शिकले. ओके. वर्ष झालं मला, असे मी सगळ्या प्रकारचे फुलं बनवतो. हा हा. इकडे कशी आली? एक दादा आहेत, पप्पांचे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं इकडचं. मी इकडेच राहते जवळ, पण मला माहिती नव्हतं, तर त्यांच्या ओळखाने मी इथे आली. वर्ष झालं मला इथे. आणि तुला कसं, तू आता ते हे रिक्षाने येते, प्रवास कशी मी करते? बसने येते. हा हा. जमते तुला बसने हो, यायला? पाय लावून येते मी. हा हा. जमतं मला. ते कसं, तुला ऍक्सिडेंट झाला? हा, रोड ऍक्सिडेंट झाला होता. हो. मग आता तू सगळे हे काय 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 प्रकारची हे करतेस? झेंडू, गुलछडी, चक्री, हं. जास्वंद आहे, सनफ्लावर आहे, गुलाब आहे, सगळे प्रकारची फुलं मी बनवते. नमस्कार. आता ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी जयश्री दळवी हा हा. आणि मी इथे येऊन ही फुलं शिकली. झेंडू, अस्टर हं. आणि जास्वंद आणि चाफा वगैरे अशी फुलं येऊन आता पूर्ण बनवायला शिकली. आणि कांदिवली सेंटर मध्ये आपलं फिजिओ सेंटर आहे, तिथे हँडिकॅप मुलांना फिजिओथेरपी चालू केली. ती 12 ते 5 मध्ये मी तिथे असते. तिथे मुलं आली की त्यांना हेल्प करते जेवढं जमल तेवढं. आणि काय आता मशीनवर बॅगा पण शिवते मी, छोट्या छोट्या पर्सेस, ऑफिस बॅग, साईड पर्स वगैरे सगळं शिकून झालेलं आहे, पण थोडं आता रिवाइज करते परत व्यवस्थित येण्यासाठी. आणि मध्ये काय नवीन काय ताई शिकवणार असतील तर मग इकडे येते. आणि येण्याला जाण्याला हे कॅलिपर वापरते. आणि मी बसनेच बसने येते. प्रवास. हा, बसने प्रवास करते. म्हणजे थोडक्यात काय तर, शिकायला काही देर इज नो लिमिट. हा. काही म्हणजे फुलं बनवण्यापासून ते बॅग असो किंवा आणि काही असो, ती आणि- तयारी आहे तेवढी हो, आणि शिकायची. माझी 12वी पण झाली, ITI कम्प्युटर सगळं झालेलं आहे. पण आता काय छान, व्हेरी गुड. थोडं फिजिकली याच्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये जरा नाही, हे काही करते, नाही त्याच्यात शिवणामध्ये. काय, तुम्ही उलट खूप छान काम करता. आणि माझा Very मुलगा आहे 10वीला आता, हम्म. ते आणि मिस्टर असतात. सगळं घरातलं करून मग मी फिजिओला येते. फिजिओचं झालं की मग आठवड्यातनं एकदा दोनदा इकडे येते. चांगलं. आता उलट आणखीन एक हो. मीन्स आणि आता वाढणार ऑर्डर पण त्याची. एका दादानी ऑर्डर दिली गणपतीची, मग ते आम्ही त्याची तयारी चालू आहे सगळी. खूप छान. नमस्कार, माझं नाव निर्मला धोडमनी आहे. मी इथे 1.5 महिन्यापासून येते, 1.5 फुलं शिकायला वगैरे. आणि आपण इकडे वेगवेगळे फुलं शिकतात. आता सध्या मी अष्टर फुल बनवते. हे सोनचाफा आहे सगळं. मी 2 फुलं 3 फुलं शिकलेली आहेत आणि आम्हाला हे फुलं शिकायला घरी पण देतात. माझं कसं आहे, हे लास्ट स्टॉप आहे. मी भरपूर इकडे तिकडे भटकलेले. माझं हे फुलाचं जे काम आहे ना, खूप चांगलं भेटलेलं आहे मला. मी हँडिकॅप आहे, मला प्रवास पण जमत नाहीये. मी रिक्षाने येते, ताई आम्हाला रिक्षाचं सोय करून दिलेत, यायचं जायचं वगैरे. आणि सगळं आम्हाला त्यांनी हेल्प पण करतात. हे सगळं फुलं वगैरे बनवून आम्हाला खूप आनंद वाटतात. माझे नाव नीलम अनिल सुतार.
मला फुलं बनवायची खूप आवड होती आणि इथं आल्यावर मी बनवायला शिकवले आणि आम्ही बनवलेली फुले लोकांपर्यंत पोहोचतात, त्यांना डेकोरेशनमध्ये देतात. मित्रांनो, या सर्वांच्या मेहनतीने, हाताने, कलेने ही बनलेली ही सगळी जी फुलं प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेतनं एक सिद्ध नक्कीच झालंय की त्यांना मेहनत करायची एक जिद्द, एक संधी मिळाली. त्या संधीतनं नक्कीच किती छान छान गोष्टी तयार होऊ शकतात. आणि ह्याच फुलांपासून आम्ही यावर्षी पर्यावरणपूरक मखर आणि त्याच्यासोबत ही पर्यावरणपूरक फुलं, जेणेकरून लोकांनी प्लास्टिकची फुलं वापरण्यापेक्षा ही कागदाची तयार झालेली इतकी सुंदर फुलं निश्चित वापर करता येईल. आणि ह्या गणेशोत्सवात त्याचा निसर्गातच नाही तर ह्या सर्वांच्या कलेला आणि त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या प्रेरणेला आपण एक प्रोत्साहन देण्यात काहीतरी आपला सहभाग होऊ शकतो. धन्यवाद. पण तुम्हा सर्वांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि कधीही तुम्हाला काही आमची काही कुठे योग्य काही गरज वाटली किंवा काही असेल तर कधी आमच्याकडे संपर्क करा आमच्याशी आणि आमच्याकडे केव्हाही व्हिजिट करा. तर आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला एक बुके हो. आठवण म्हणून आमची निर्मला देईल. तिचे स्क्रॅचेस तुम्हाला पण खूप खूप थँक्यू. तुम्ही यावर्षी थीम ठेवलाय गणपती हो. आणि आमची फुलं बनवून म्हणजे इको फ्रेंडली डेकोरेशन, त्याच्यासाठी धन्यवाद. कारण आमची फुलं आम्हाला लागतील बाप्पाच्या. तुम्हीच त्याला कारण आहात. थँक्यू. तुम्ही सर, आत्ताच तुम्ही आमच्या या फुल विभागात आलात आणि आमच्या मुलांनी जे वेगवेगळ्या प्रकारची फुलं बनवली, जे इथे डिस्प्लेला तुम्हाला ही सगळी फुलं दिसली. आमचे शिक्षक पण इथे विनामूल्य सेवा देतात आणि त्या सेवेमधून आमच्याकडे जशा फडके ताई आहेत तशा आमच्या माधवी ताई आहे, आमच्या या सुनीता ताई पण एक पालक आहेत. आणि त्या आमच्या आठवड्यातनं 2 दिवस आमच्या स्लो लर्नरच्या मुलांना ही फुलं शिकवतात. आपण बघितलं असेल की शासन 18 वर्षाच्या नंतर शाळेमधून मुलांना घरी बसवतात, पण खरी गरज 18 वर्षांच्या नंतरची असते. तर आमच्या सुनीता ताई त्या स्लो लर्नरच्या मुलांना अगदी मन लावून एक फुल जरी त्यांनी केलं, वर्षभर एकच फुल शिकवतात. परंतु मतिमंद मुलंही आपल्यासारखेच मानव आहेत आणि त्यांनाही येऊ शकतं हे आमच्या संस्थेने दाखवून दिले आणि त्या खूप स्वतःहून त्या मुलांना एवढं प्रेमळपणे शिकवतात. तर अशा आमच्या ह्या 3 शिक्षिका आहेत. आज आमच्या फक्त फडकेताई होत्या आणि सुनीताताई, आमच्या माधवीताई पण असतात. आणि ही मंडळी विनामूल्य, जेव्हा नोकरी करतो तर आपण पैशासाठी करत असतो, पण इथे विनामूल्य सेवा ही आपल्याला स्वतःला समाधान मिळायला पाहिजे, आत्मिक समाधान. आणि जसं आपण देवळात जातो आणि देवळामध्ये आपण परमेश्वराकडनं सतत मागत असतो, तर इथे मागण्याची गरज नाहीये. हे परमेश्वरच आहे आणि ही सगळी मुलांकडनं आम्ही शिकतो. आम्हाला मोटिवेशन खरं ह्यांच्याकडनं मिळतं आणि ह्यांना परमेश्वराने खरंच काहीतरी दिव्य शक्ती दिलेली असते की एखादं फुल शिकवलं तर ते सर्वसामान्यांना बसवा आणि ह्या मुलांना बसवा. मी 100% गॅरंटी देते की सर्वसामान्यांपेक्षा ही मुलं पटकन कोणती तरी गोष्ट शिकू शकतात. कारण आपलं सगळं लक्ष इतरांकडे असतं आणि ह्यांचं जे काही आपण शिकवतो त्याच्याकडे असतं. तर ह्या मुलांनी बनवलेला हा बुके छोटासा आमच्या निर्मलाकडनं तुम्हाला सर खूप धन्यवाद. थँक्यू. देव बरे करू. म्हणजे हे जे आहे ना, ताईंनी आता म्हटलं की ह्या मुलांकडनं जे काही वस्तू तयार होते ते इतक्या छान, म्हणजे त्यांच्या कलेने इतकी सुंदर वस्तू तयार होते ती बिकॉज त्यांचा फोकस असतो त्याच्यावर. आणि हा जो बुके मिळालाय ह्याच्यातनं मी एक निश्चितच शिकलोय की आयुष्यात आपण कधी कंप्लेंट करू नये.
वी हॅपी. थँक्यू थँक्यू सर. मंडळी, ही स्नेहज्योत ही संस्था बोरिवली येथे श्रीकृष्ण नगर मध्ये आहे आणि खूप सोयीस्कररित्या लोकेटेड आहे. कधीही तुम्हाला कधी वाटलं तर निश्चितच इकडे व्हिजिट द्या. म्हणजे नुसतं पाहण्यासारखं नाही तर ह्या सर्वांना प्रोत्साहन देण्यासारखी गोष्ट होईल नुसतं आपला एका त्या व्हिजिटने. धन्यवाद.